नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीने खरवस। चिकाचा खरवस इथं आपण बनवलेला आहे आणि हे पहा, छान असा पारंपरिक पद्धतीने खरवस कसा बनवायचा ते आज आपण पाहूया। इथं अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे, पाव किलो गूळ किसून घेतलेला आहे आणि इथं पाव लिटर आपला चीक आहे। हे पहा, घट्टसर एकदम चीक आहे। हा पहिल्या दिवसाचा चीक आहे, त्याच्यामुळे याला दुधाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवायचं। दाखवते मी तुम्हाला। चीक हा 3 दिवसाचा येतो। पहिल्या दिवशी एकदम घट्ट येतो, दुसऱ्या दिवशी थोडा पातळ आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा पातळ येतो। तर पहिल्या दिवशी जो घट्ट चीक येतो तो आपण घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी इथं दुधाचं प्रमाण आपण चिकाच्या दुप्पट दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे। जर तुमचा अर्धा लिटर चीक असेल तर 1 लिटर दूध वापरा। जर तुम्ही दुधाचं प्रमाण कमी ठेवलं तर हा जो चीक आहे हा एकदम कडक अशा खरवसाच्या त्या वड्या होतात। तर हे पहा, इथं आपण काय केलं आहे, अर्धा लिटर दूध आणि त्याला पाव लिटर चीक आणि पाव किलो गूळ मी घेतलेला आहे। पण गुळाचं प्रमाण तुम्हाला कसं कमी गोड पाहिजे किंवा जास्ती पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। ते पहा, इथं छान असं विस्करच्या साह्याने एकसारखा गूळ, दूध आणि तो चीक घ्यायचा आहे। बरं, इथं आपण जेव्हा दूध घेतो चिकासाठी तेव्हा हे दूध गरम केलेलं नाही पाहिजे। जे आपण कच्चं दूध असतं ते कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि संपूर्णपणे ही पारंपरिक पद्धत आहे चीक बनवायची। 1 चमचा आपण वेलची पावडर घेतली आणि थोडंसं जायफळ आपण किसून घेणार आहे वरती। अगदी झटपट हा खरवस होतो, खायलाही पौष्टिक आहे। खरवस हा भरपूर पौष्टिक आहे। याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, बऱ्याच प्रमाणात जे आपले पौष्टिक तत्व भरपूर आहेत याच्यामध्ये। थोडंसं आपण जायफळ किसून घेऊया। फक्त गर्भवती महिलांनी हा चीक खायचा नाही, कारण ह्याची प्रवृत्ती उष्ण असते, त्याच्यामुळे गर्भवती महिलांनी हा खाऊ नका। हे पहा, छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे। आता इथं कुकरला चीक लावणार आहे मी। हा जो खरवस आपण बनवतोय हा कुकरमध्ये बनवायचा। 1 ग्लासभर कुकरमध्ये पाणी आणि जाळी ठेवूया आणि त्याच्यावरती भांडं ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आणि जेव्हा आपण कुकरमध्ये खरवस शिजवतो, छान शिजतो खरवस हा आणि सुंदर असा व्यवस्थित होतो। अगदी आपल्याला वरती जर पातेल्यामध्ये शिजवला टोपात पाणी घेऊन तर तो शिजतोय की नाही व्यवस्थित, वेळ पण बराच जातो आपला, लक्षही द्यावं लागतं। तर तुम्ही कुकरमध्ये शिजवला तर 5 ते 6 शिट्ट्यामध्ये हा खरवस छान शिजतो। मी तुम्हाला दाखवते। हे पहा, आपल्या झालेल्या आहेत 6 शिट्ट्या। कुकर थंड झाला आहे आणि हा खरवसही आपल्याला थंड करून घ्यायचा आणि मग याच्या वड्या पाडायच्या आहेत। हे पहा, पुन्हा एकदा सांगते मी, जर दूध मिक्स नाही केलं, फक्त खरवसाचाच जर आपण चिकाचाच जर खरवस शिजवला तर तो फार चिवट होतो, कडक वड्या होतात। आणि थोडं दूध मिक्स केलं तुम्ही तर फार छान असा हा खरवस होतो। पहिल्या दिवशीचा चीक येतो तुम्हाला, तर पाव लिटर चीक असेल तर तुम्ही तिथं 1 लिटर दूध वापरा। हे पहा, वड्या पाडून घेऊया आपण। छान अशा वड्या पडतात याच्या। आता कुकरमध्ये माझ्या असं भांडं बसतं, थोडंसं पसरट थाळी नाही आहे माझ्याकडे, पण पसरट थाळी असती तर याच्या वड्या आणखीन छान पडल्या असत्या। हे पहा, सुंदर असा मऊ लुसलुशीत आपला खरवस झालेला आहे। हा पहा, आणि ही पारंपरिक पद्धत आहे खरवस बनवायची। हे पहा, पुन्हा एकदा मी काढून दाखवते तुम्हाला। छान एकदम मऊ लुसलुशीत ह्या वड्या पडतात खरवसाच्या आणि अशा प्रकारे करून पहा तुम्ही आणि कुकरला लावून पहा। 5 ते 6 शिट्ट्यामध्ये छान खरवस शिजतो हा। हे पहा, मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने पौष्टिक असा आपला खरवस तयार आहे। करून पहा अशा पद्धतीने। हे पहा, आणि खरवसाचं जे दूध आहे ते दूध थोडंसं घट्ट असेल तर छान अशा वड्या पडतात आपल्या। फुल फॅटचं जे दूध असतं, फुल क्रीमचं, ते घ्या आणि अशा प्रकारे आपला पारंपरिक गुळातला खरवस तयार आहे। करून पहा, खाऊन पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।